लातूर तालुक्यातील आर्वी गावातील देशी दारूच्या दुकानाच्या परवान्यावरून ग्रामसभेत जोरदार गोंधळ झाल्याचे समोर आले. गावात देशी दारूचं दुकान सुरू झाल्यापासून दारू पिणाऱ्याची संख्या वाढली असून अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यात संतापातून ग्रामस्थांनी ग्रामसभेत आक्रमक भूमिका घेत गावातील देशी दारू दुकान बंद करण्याची आणि परवाना रद्द करण्याची मागणी केली. पण आता या संपूर्ण प्रकरणावर माजी सरपंच तथा प्रशासक धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काल रेग्युलर ग्रामसभा होती आमची. एक 8 दिवसाखाली आम्ही ती तहकूब केली होती. प्रशासनाची ग्रामसभा ही सोहळ्याचा निधी किंवा सोहळ्याची करायची कामं या संदर्भात बैठक ठेवलेली होती. रेग्युलर होती. आजपर्यंत आमच्या गावात कुठल्याही ग्रामसभेला कधी गोंधळ झाला नाही. त्याच्यामुळं कालच्या गोंधळाची अनपेक्षितता होती आम्हाला स्वतःला देखील. कालचा जो गोंधळ झाला ते 2023ला एक आर्वी ग्रामपंचायत मार्फत देशी दारूचा परवाना दिलेला आहे अभंगाच्या नावाने. तो परवाना द्यायचा नाही असं आमचं ग्रामस्थांचं सगळ्याचं म्हणणं होतं किंवा आधी पूर्वीपासून तो 20 वर्षामध्ये दिला गेला नाही. त्यांनी वेळोवेळी मागणी केली ग्रामपंचायतला. अनेक सरपंच आले, अनेक सरपंच गेले, त्यांच्या काळात हा विषय झाला नाही. ज्यावेळेस दिला त्यावेळेस मी सभागृहाचा सदस्य होतो, मी सरपंच पदावर नव्हतो. शेख मस्कुरी नावाचे सचिव होते आमच्याकडे आणि अध्यक्ष त्यावेळेस मान्य बापू चव्हाण हे गावचे सरपंच होते. त्यावेळेस तो ठराव जो झाला, जी प्रोसेस आमच्या सगळ्यांच्या समोर आली, त्या प्रोसेसमध्ये तो विषय नव्हता. त्या प्रोसेसमध्ये आम्ही स्वतः जेवढे काही सदस्य हजर होते किंवा जेवढे लोक हजर होते त्यांनी ठरावाला मान्यता देण्याची दारूबंदीचा ठराव झाला. नंतर काही काळानंतर तो ठराव बदलून दुसरी एक प्रोसिडिंग लिहून डुप्लिकेट प्रोसिडिंग लिहिली गेली. त्याच्यावर काही मान्यवरांच्या काही सदस्यांच्या सह्या घेतल्या. 7 ते 8 लोक साधारणतः आहेत त्याच्यात सह्या करणारे. त्यातले 1-2 म्हणणं आहे की आम्ही केलं नाही, आमची सही घरी येऊन घेतली. बाकीचेच म्हणणं आहे की म्हणजे त्याच्यावर वादविवाद भरपूर झाला. समजा ते दिलं, आता कागद दिलाय, दुकान चालू आहे, सगळा विषय आहे. त्यानंतर आम्ही 2025ला दारूबंदीचा परत एक ठराव घेतला. ग्रामसभा घेतली त्याच्याबद्दल. तो ग्रामसभेचा ठराव घेतला. त्या अनुषंगाने प्रोसिडिंग लिहिली गेली. त्यावेळेस सरपंच मी होतो, ग्रामसेवक धनासुरे म्हणून सचिव होते. एकंदरीत हा गोंधळ फक्त आणि फक्त त्या दुकानामुळे झालेला आहे. आरोप प्रत्यारोप झालेत. ज्याने कुणी ते केलंय ते जग जाहीर आहे, सह्या आहेत. उगा आरोप एकमेकावर करून 17/17ला घेतलं किंवा 16 जणांनी घेतलं, फलाण्यांनी घेतलं. सगळी काल माझ्यावर देखील आरोप झाला किंवा सरपंच तुम्ही देखील त्याला संमती दिली, तुम्ही पैसे घेतले, पण माझी कुठंही सही नाही. त्या दोन्ही प्रोसिडिंगच्या कॉप्या माझ्याकडे आहेत. जे काही झालंय ते फार निंदनीय आहे, चुकीचं आहे. गावाला एक गालबोट लागलंय. आज कालपासून पूर्ण फेसबुकला ही पोस्ट व्हायरल होत आहे. ते बघूनच तुम्ही मला भेटायला आलात किंवा माझी बाईट घ्यायला. काल पण मी त्यांच्याशी बोललो होते, पत्रकार आमच्या सोबत होते. त्याच्यानंतर आम्ही इथं महिला जमल्या. महिलांनी म्हणले की अवैध धंदे, हातभट्टी, गांजा विक्री हे पण आपल्या इथं भरपूर चालू आहे. प्रशासनाला आपण त्या विषयामध्ये वेगवेगळे पत्र दिलेलं आहे. त्या पत्राचं निस्तारण MIDC पोलीस स्टेशनकडनं किंवा SP साहेबांकडनं झालेलं नाही. काल जवळपास आम्ही नाही म्हणलं तर 50-60 लिटर स्पिरिट आणि 100-150 लिटर हातभट्टी, त्याचे व्हिडिओ वगैरे तुम्हाला पडले असतील किंवा बघितले असतील. स्वतः आम्ही सगळे जाऊन, सगळेच माझे आजी सरपंच होते, सगळे सदस्य होते, कर्मचारी होते, सगळ्यांनी जाऊन ती तोडफोड केली. हे करून काही भागणार नाही. याला प्रशासनानेच थांबवून घेतलं पाहिजे. जो आता विषय तुम्ही मला विचारता किंवा तुम्ही पुढे काय करणार, सरपंच म्हणून तुमची काय भूमिका आहे? सध्या मी प्रशासक आहे, तर जो काही मला करता येईल ह्या दुकानच्या विषयामध्ये रितसर कार्यवाही ते मी करणार आहे. मान्य सुनीताताई त्या खात्याच्या मंत्री आहेत, त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तो मी करणार आहे.